स्पर्धेसाठी त्यांनी बरीचशी मेहनत घेतली आहे आणि खूप चांगलं जसं गुगल आणि कम्प्युटर अपडेट देताना तसं अपडेट देण्याचं काम त्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला केलंय। अगदी समालोचकाचा कणा म्हणून गुणलेखकाला मानलं जातं आणि तसे गुणलेखक आम्हाला या स्पर्धेमध्ये मिळाले आहेत। अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर अविनाश पारंगे सर असतील, अरुण पारंगे सर असतील, विशाल पाटील सर असतील, नरेशजी म्हात्रे सर असतील आणि 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम रुचिर म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम आम्हाला या स्पर्धेमध्ये सपोर्ट करते। मंगेश गायकर जो गोलंदाज आहे त्याच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी विश्वजित मुंडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्या गोलंदाजासाठी असेल। परंतु साहिल लहाने ज्यानं आरपीएल मध्ये देखील चांगली कामगिरी केली परंतु त्याच्या पहिल्या चेंडूवरती उत्तरास प्रत्युत्तर देतोय फलंदाज अनिकेत म्हात्रेच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो या ठिकाणी चेंडू पडला तदनंतर अगदी दिशा दिली चेंडूला आणि ऑन साइड रिजन मध्ये या पटक्याला खेचलं। रुचिर म्हात्रे यांचं देखील आपण आभार व्यक्त केले पाहिजेत कारण की त्यांच्या माध्यमातून खूप चांगली ऑपरेटिंग या ठिकाणी चालू आहे। 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करताना जे प्रेक्षक त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय। पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं अनिकेत म्हात्रेच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय। गतवर्षी देखील हा संघ या मैदानावरती खेळला होता आणि चांगली कामगिरी अनिकेत म्हात्रे यांनी केली होती परंतु या मॅच मध्ये देखील तशी कामगिरी करावी लागेल। बॅक टू बॅक त्याच रिजन मध्ये आक्रमण चालवतोय हल्ला बॉल क्रिकेट सीमारेषा पलीकडे हा चेंडू जातोय डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा चिरत चेंडू सीमारेषा पार होतोय। 6 धाबींसाठी येतोय हा विलोपनीय षटकार। विलोपनीय हा षटकार येतो आणि षटकाराच्या बरोबरीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती। 69 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी अनिकेत म्हात्रे यांच्या आई 11 कोण संघासमोर आहे परंतु ते दडपण खऱ्या अर्थानं जुगारून चांगली फलंदाजी करतोय। गोलंदाज तयार आहे साहिल पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये बॅक एंड एरिया शोधली जाते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत। एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केल्याने 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जातात आणि 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच हा फलक जाऊन पोहोचेल। बारगाव ठोंबरे आम्हाला सांगतात की 14 धावा आहेत त्या धाव फलकावरती। अजूनही आपण पाहतोय की धाव फलकावरती धाव संख्येचा उच्चांक तुम्हाला गाठायचा आहे परंतु पहिल्या सत्रामध्ये काय कमालीची बॅटिंग केली भिंगरवाडी टीमनं। जागृती स्पोर्ट्स या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि पहिल्या सत्रामध्ये तब्बल 68 धाव संख्येपर्यंत जाऊन पोहोचले। हा फटका देखील चांगला आहे। अनिकेत म्हात्रे ना गेले 2-3 वर्षामध्ये इतका काय भन्नाट फॉर्म मध्ये का त्याचा फॉर्म मी तर म्हणेन त्यांनी कंपल्सरी ठेवलाय आणि या मॅच मध्ये देखील आपण त्याची बॅटिंग पाहतोय। षटकार येतो आणि या षटकाराच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 20 या धाव संख्येवरती। 20 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रत्येक सामन्यात ना पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय अतितटीच्या लढती शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिल्यात। पहिला दिवस गाजवला खऱ्या अर्थानं आई गावदेवी आयांश 11 आई गावदेवी खरसुंडे टीमनं दुसऱ्या दिवसामध्ये नंदनपाडा टीमनं खऱ्या अर्थानं मजल मारली। त्या 2 संघादरम्यान देखील आई गावदेवी करसुंडी टीमनं मजल मारली आहे आणि जरूर पहिल्या दुसऱ्या लढतीसाठी झगडण्यासाठी ते तयार आहेत परंतु सगळ्या संघांचे ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। मारुती सिमरनचे खऱ्या अर्थानं हरेशजी सालुमके सर आणि तदनंतर महेशजी खांडे सर चौक मॅनेजर आम्ही या दोन्ही मॅनेजर सर यांना विनंती करतो हरीशजी सालुमके सर आणि महेशजी खांडे सर आपण व्यासपीठावरती यावं। हा फटका समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये बॅक एंड एरिया रिकाम्या जागा शोधली आणि तदनंतर या चेंडूवरती आक्रमण केलं। जरूर अगदी चांगला फटका बॅक एंड एरिया मध्ये आलेला हा दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 24 या धाव संख्येवरती।
24 धावा या मैदानावरचा इतिहास आहे, कारण की पहिल्या दिवसामध्ये आपण पहिल्या लढतीमध्ये पाहिलं होतं भोकरपाडा नित्या 11 भोकरपाडा आणि त्यांच्या बरोबर शिवण्या 11 तलेगाव पहिल्याच मॅच मध्ये ज्या धावा जमवल्या होत्या ना तलेगाव टीमनं आणि त्याचा पाठलाग करत असताना प्रणित पाटीलनं पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावा जमवल्या होत्या. परंतु तदनंतर प्रणितला स्ट्राईक वरती येणं थोडंसं कठीण राहिलं. हा चांगला फटका, पुन्हा एकदा आक्रमण, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, वाईडिश लॉंग ऑन आणि डीप मिडविकेटच्या दिशेनं मधून सीमारेषा चिरत चाललाय. 6 धावींसाठी हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवरती. एकूण आपण पाहिलं तर 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता 30 बॉल मध्ये. अगदी अगदी आपण पाहिलं ना तर अर्धी लढाई जिंकली आहे ती आई 11 कोण टीमनं आणि हे सगळं श्रेय जाईल ते फलंदाज अनिकेत म्हात्रे या फलंदाजाला. काय आपलातून फटकेबाजी केली आहे, चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये हा फलंदाज सक्षम आहे, परंतु ऑन साइड रिझन त्याचा अगदी फेवरेट आहे आणि त्याच रिझन मध्ये त्यांनी वारंवार फटकेबाजी केली आहे. 3 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी धावेच्या बरोबरीनं 4 षटकार आणि 1 चौकार आणि 1 दुहेरी धावेच्या बरोबरीनं मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवरती. दुसऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज प्रतीक गायकर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतोय. साहिल लानेवरती आक्रमण केलं. सचिन लाने यांचा तो छोटा बंधू आहे. आज सचिन लाने खेळण्यासाठी आहेत की नाही, आज त्यांची अनुपस्थिती या ठिकाणी या मैदानावरती भरपूर काही सांगून जाईल ते भिंगारवाडी टीमसाठी, कारण की असं वाटलं होतं 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक होईल, परंतु अनिकेत म्हात्रे असा फलंदाज आहे ज्याने कित्येक मैदानं गाजवलीत. या मैदानावरती देखील त्याचा इतिहास आहे. आक्रमण त्यांनी जरूर केलं होतं आणि तेच आक्रमण त्यांनी कायम ठेवलं. 1 धाव अगदी फलंदाज साहिल म्हात्रेच्या खात्यामध्ये जॉईंट होते आणि एकेरी धावेच्या बरोबरीने समीकरण बदलेल. शेवटचे आता 23 चेंडू आणि 38 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. अनिकेत म्हात्रेची विकेट आहे ना या मॅच मधील दवा आणि दुवा आहे. ही विकेट जर प्राप्त केली तर या मॅच मध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. अक्षय गाताडे देखील या टीमचा हिस्सा आहेत आणि त्यांनी कित्येक मैदानं गाजवली आहेत. गोलंदाज तयार आहे, फटका फसलाय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी एकत्र बऱ्याचशा वेळी आपण या खेळाडूंना खेळताना पाहिलं एका टीम मधून, परंतु आता तेच खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा डॉट बॉल येतोय, बऱ्याचशा कालांतराने आलेला हा पहिला निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. 22 चेंडू आणि आता 38 धावसंख्येची गरज आहे. विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. अनिकेत म्हात्रे सारखा मोठा मासा या ठिकाणी गळायला लागला असता, परंतु ज्या विकेटसाठी सापलं रचलं होतं, जाळं विणलं होतं ना, त्या जाळ्यामध्ये हा फलंदाज अडकला नाही. जरूर 1 धाव या चेंडूवर ते मिळेल आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार आहे. ब्लाइंड स्ट्रोक, बॉलवरती नजर नव्हती, अगदी थोडंसं वलन घेतलं चेंडूनं. प्रतीक गायकर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावांवरती लगाम त्याने टाकली आहे. केवळ 4 चेंडूमध्ये 2 धावा त्यांनी या मॅच मध्ये खर्ची केल्यात. अनिकेत म्हात्रे नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे, परंतु आता कान मंत्र देतोय त्याच्या साथीदाराला. साहिल म्हात्रे जो आता ऑन स्ट्राईक वरती आहे ना, त्याला त्याने कान मंत्र दिलाय. जरूर धावा आपण पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्यात 30, परंतु उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये देखील आपल्याला धावा काढायच्या आहेत, परंतु तेच रणनीती कशा रीतीने पाहायला मिळेल. ऑन साइड मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक येतो वेगानं, विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु प्रॉपिंग क्रीज वरती दोन्ही फलंदाज सुखरूपणे या ठिकाणी पोहोचले जात आहेत. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि एकाही धावेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 33 या धावसंख्येवरती. 33 धावा या ठिकाणी 10 फलकावरती आपण पाहतो. या अगोदर कैलास दादा म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेसाठी आपण पाहिलं. त्यांच्या समेत अजितजी भागीत होते, संदीपजी गोजे होते, संतोषजी देशमुख होते, कुणालजी म्हात्रे होते, शंकरजी म्हात्रे होते. हे सर्व मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या स्पर्धेला पाहायला मिळाली. आणि नुकताच कैलासदादा म्हात्रे या स्पर्धेमधून ज्यांनी प्रस्थान झाले त्यांचा देखील आभार. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. खूप चांगलं षटक प्रतीक गायकरचं या ठिकाणी जागृती स्पोर्ट्स भिंगारवाडी टीमसाठी, ज्यानं केवळ धावा खर्ची केल्या या षटकामध्ये 3 आणि महत्त्वपूर्ण षटकामध्ये
द्वितीय षटकामध्ये जर धावा आल्या असत्या ना तर या धावसंख्येचा पाठलाग करणं अगदी सोपं झालं असतं. आता 18 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल ती जागृती स्पोर्ट्स भिंगरवाडी टीमला. या धावा अगदी सोप्या आहेत बॅटिंग करणाऱ्या i11 कोण टीमसाठी. मंगेश गायकर हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. सचिन लानेची अनुपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये जाणतोय. आदरणीय हरीशजी सालुंके साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. मी संतोषजी निकम यांना विनंती करेन जे कर्जत चौक चे मॅनेजर आहेत हरीशजी सालुंके साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते स्वप्नील खोपकर या स्पर्धेमधील खूप मोठा हिस्सा आहे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देण्यात येईल. विकेट हॅट्रिक साध्य केली पाहिजे. जागृती स्पोर्ट्सला ते सपोर्ट करतायत परंतु मंगेश गायकर यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे विश्वास मुंडे यांच्याकडून. विश्वास मुंडे मोहोपे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जरूर एक कॅश प्राइज आपण पुकारतोय आणि मंगेशला तशी कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. परंतु मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा जाऊया. साहिल मात्रे आणि अनिकेत मात्रे हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतायत. येणारे आता शेवटचे निर्णायकारक 17 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगला अपडेट या ठिकाणी आम्हाला देत आहेत ते भार्गव ठोंबरे त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. गोलंदाज तयार आहे मंगेश. लोअर पुलटॉस त्याच्यावरती कडा प्रहार बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट षटकार. जरूर हा षटकार येतोय. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. षटकाराच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोचेल ते 39 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 16 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. जरूर आमचे आयोजक या ठिकाणी स्वप्नीलजी यांच्याकडून पारितोषिक या ठिकाणी लावण्यात येत आहे कारण की मंगेश गायकर जो गोलंदाज आहे ना त्याला दुखापत आहे त्याच्या पायामध्ये आणि तदनंतर देखील संघासाठी तो या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. आणि जर त्याने विकेट हॅट्रिक साध्य केली ना तर स्वप्नील खोपकर यांच्याकडून खऱ्या अर्थानं 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी असेल. आणि तदनंतर विश्वास मुंडे जे मोहोपेचे आहेत आणि त्यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येईल. का देऊ नये. दुखापतग्रस्त असताना देखील चांगली गोलंदाजी त्याला संघासाठी करायची. पहिला चेंडू डॉट बॉल जरूर आला परंतु पुढच्या चेंडूवरती आक्रमण केलं. किती वेळ साहिल मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत राहील त्याने देखील दाखवलं या मॅच मध्ये. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक त्याच रिजन मध्ये लगातारचा दुसरा येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोचेल ते 45 या धावसंख्येवरती. रोहित गायकर आमचे एक हिंदीचे आणि मराठीचे खूप चांगले समालोचक मित्र आहेत. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आणि जरूर कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांना चांगली समालोचन करताना आपण पाहिलंय. रोहित गायकर पोंजे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम. KG गायकर सर देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आम्ही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. षटकार येतो आणि षटकाराच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोचेल ते 45 या धावसंख्येवरती. या मॅच मध्ये आम्ही सुरुवातीलाच बोललो होतो की मॅच अतितटीची पाहायला मिळेल. या मॅच मध्ये वेगळी रंगतता पाहायला मिळेल आणि जर अनिकेत मात्रेची विकेट या मॅच मध्ये प्राप्त केली, साहिल मात्रेला जर परतीचा प्रवास करावा लावला तर या मॅच मध्ये जागृती स्पोर्ट्स भिंगरवाडी संघ कमबॅक करू शकेल. परंतु अध्यापक जरी आपण पाहिलं तर 45 धावा आहेत त्या 10 पलकावरती. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि झेलला कॅरी केलं जात आहे. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं या झेलला कॅरी केलं आणि आदरा मिळेल. पहिला मोठा आदरा मिळेल साहिल मात्रेच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या i11 कोण टीमला. शैलेश मात्रे पोंजे यांच्याकडून देखील या दोन्ही टीमसाठी शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. घर बसल्या देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि बरेचसे प्रेक्षक कोण ऑफिसवरून, कोण जॉबवरून, कोण अगदी निवांतपणे हॉटेलमधून
बरेचसे असे प्रेक्षक आहेत जे या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. अक्षय गाताडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. त्यांनी जर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. बरंचसं प्रेम आहे कोण टीमवरती, सगळे खेळाडू चांगले आहेत, सर्व खेळाडूंवरती प्रेम आहे. कारण की या अगोदर आपण पाहिलं स्वप्नील कोपकर यांनी 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलं होतं मंगेश गायकर याला. आणि आता त्याच्या विरोधात मी तर म्हणेन की दोन्ही टीमला प्रोत्साहित करतात आयोजक. त्या आयोजकांचं आपण कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून केलं पाहिजे. कारण की सकाळच्या सत्रामध्ये स्वप्नील कोपकर यांनी मोहोपेचा जो फलंदाज आहे ना अर्षद पाटील ज्यानं पहिली 50 या स्पर्धेमध्ये लगावली होती त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज स्वप्नील कोपकर यांनी दिलं होतं. म्हणजे हा मनाचा मोठेपणा आहे. मी एवढं सांगेन की या जगामध्ये पैसा आहे ना हा सगळ्यांकडे, पण ती देण्याची दानत आहे ना ते अगदी कमी लोकांकडे. आणि त्यांच्यातील एक आहेत स्वप्नील कोपकर, अनिकेत निकम असतील आणि त्यांची संपूर्ण वरद विनायक आसरेवाडी टीम. पुन्हा एकदा जाऊ आपण मैदानामध्ये. गोलंदाज तयार आहे मंगेश गायकर ज्यांनी विकेट नुकताच प्राप्त केली. अक्षय गाताडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गतवर्षी देखील आम्ही हेच उल्लेख केला होता की कृष्णा सातपुते ज्या टीमचा हिस्सा होता त्या टीमला देखील पराभूत केलं होतं या जागृती स्पोर्ट्स या 11 टीमनं. आणि त्याचा हिस्सा होते खऱ्या अर्थानं अक्षय गाताडे आणि अनिकेत म्हात्रे हे दोन्ही फलंदाज त्या टीमचा हिस्सा होते रत्नागिरी ट्रॉफीमध्ये. आणि याच खेळाडूनं चांगली फलंदाजी त्या स्पर्धेमध्ये केली होती. मोठा पटका खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. अनिकेत मात्र थोडासा नाराज आहे. त्याला माहिती आहे की आपल्याला स्ट्राईक वरती जाणं गरजेचं असेल. हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. या मॅच मध्ये ना अजूनही जागृती स्पोर्ट्स भिंगरवाडी संघ कायम आहे. या मॅच मध्ये I11 कोण टीम या मॅच मध्ये कायम आहे. कारण की अजूनही कोणी जिंकलेलं नाही, अजूनही कोणी हरलेलं नाही. कारण की शेवटचे 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि ते बी धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. मोठा फटका ऑन साइड मध्ये. फटक्याला अडवणं कठीणच होतं कारण की अगदी फलंदाजाचा पूल होता ना तो सक्सेसफुल ठरताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. आणि फलंदाज अक्षय गाताडेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. हा दर्जेदार षटकार आणि षटकाराच्या बरोबरीने समीकरण बदलेल. शेवटचे आता 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. भिंगरवाडी टीमचे आमचे 12वे प्रतिनिधी थोडेसे नाखुश आहेत. परंतु मित्रांनो आपण पाहिलं ना क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना, कारण की आपण सातत्यपूर्वक पाहिलं ज्यावेळी मतदारसंघाचा विजयाचा कौल ज्यावेळी येतो ना एका मताने तुम्ही पराभूत होऊ शकता. ज्यावेळी तुमच्या परीक्षेचा निकाल लागतो ना त्यावेळी एका मार्क्सने तुम्ही नापास होऊ शकता. एका रुपयानं तुमचे 100 रुपये कंप्लीट होऊ शकत नाही. आणि तसंच या क्रिकेटचा खेळ आहे. जसं मी तर म्हणेन सरडा रंग बदलतो ना तसा विविध पद्धतीनं रंग उधळणारा हा क्रिकेटचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये कित्येकदा पाहिलंय. शेवटचे 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. ओंकार गौरव या ठिकाणी बघतायत की त्यांना माहिती आहे की अशा बऱ्याचशा स्पर्धा आहेत ज्यामध्ये हरणाऱ्या संघाला देखील आम्ही विजयी केलंय. परंतु या मॅच मध्ये ते चित्र पाहायला मिळतील का? कारण की सलामीला येणारा फलंदाज अनिकेत म्हात्रे आणि त्याच्या साथीला 3ऱ्या क्रमांकावरचा येणारा फलंदाज अक्षय गाताडे मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. आणि या दोन्ही खेळाडूंकडे ती गुणवत्ता आहे, दोन्ही खेळाडूंकडे ते क्लास आहे. आणि हे दोन्ही खेळाडू या 17 धावा अगदी सहजरित्या 12 चेंडूमध्ये जमा करू शकतील. परंतु जर गोलंदाजाने चांगली कामगिरी केली ना तर या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 17 धाब्यांचं संरक्षण जरूर होऊ शकतं. परंतु पुन्हा एकदा आपण पंचांना देखील ही विनंती करू आणि सर्व खेळाडूंना देखील लगेच मॅचला सुरुवात करा, स्पीडअप करायचं प्लीज. कारण की कोणताही टाइम न दवडता तुम्ही ही स्पर्धा अगदी वेळेवरती आपल्याला संपवायची. कारण की प्रत्येक दिवसामध्ये जर आयोजक असेच करत राहिले ना एक टीम आपण उद्या खेळू तर आम्हाला अजून एक दिवसाचं आयोजन वाढवावं लागेल. त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. हा पटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, विकेट मिळण्याची दाट शक्यता होती या चेंडूवरती परंतु थोडंसं फंबल पाहायला मिळालं शॉर्ट थर्डमॅन वरती. आणि तदनंतर आपण पाहतोय की एक धाव या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 53 या धावसंख्येवरती. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं. 53 धावा धाव फलकावरती आहेत. आता शेवटचे 11 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. ती समोरची फ्रान्स गाडी आहे ना
ओके, थँक्यू, धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची फेकी करतोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला. वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल. ते 54 या धावसंख्येवरती. शेवटचे 11 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज आहे. साहिल बेलोशे खुश असतील, चेतन तवले खुश असतील, कारण की त्यांचा संघ अगदी सुस्थितीमध्ये. पुन्हा एकदा खराब फटक्याची निवड केली. चेंडू अगदी शरीराचा भेद घेणारा होता, परंतु धावफलक स्थिरावेल. ते 54 या धावसंख्येवरती. शेवटचे 10 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. सुरुवातीला आपण उल्लेख केलं, समीर सर, जर आपण पाहिलं ना तर सुरुवातीला या स्पर्धेमध्ये उल्लेख केला होता, जर गोलंदाजांनी किमया केली ना तर या मॅच मध्ये 10 चेंडूमध्ये 15 धावसंख्येचं संरक्षण जागृती स्पोर्ट्स भिंगारवाडी संघ करू शकेल. आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय गोलंदाज प्रतीक गायकर, ज्यानं पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्ची केली. एक चेंडू त्यानं स्वेर टाकला. विकेट मिळण्याची शक्यता. थांबला तो संपला असं म्हटलं जातं, परंतु एक धाव, दुसरी धाव घेतली जाईल का, परंतु नाही. एका धाबेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानतायत आणि या एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 55 या धावसंख्येवरती. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 69 धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग आई-11 कोण टीमला, परंतु या मॅच मध्ये अजूनही काही घडलं नाही. शेवटचे 9 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. खराब चेंडू. अशा परिस्थितीमध्ये 9 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वाईट बॉल टाकू शकत नाही. आणि शेवटचे आता 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. एखाद 2 विकेट जर या मॅच मध्ये आल्या ना तर रंगतता पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. चांगल्या चेंडूची फेकी केली. तितक्यात चांगल्या चेंडूवरती त्यांना आक्रमण केलं. हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर फिरवलं होतं, परंतु केवळ एकच धाव या फटक्यावरती मिळेल आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 57 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 8 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. मोठा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी होत नाहीये. आणि अनिकेत मात्र आहेत ना ते नाखुश आहेत, कारण की अक्षय गाताडे एक चांगला फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण कित्येक मैदानावरती पाहिल्यात, परंतु अशा परिस्थितीमध्ये एक एक डॉट बॉल या मॅच मध्ये पेशर आणेल आई-11 कोण टीमवरती. शेवटचे आता 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 12 धाब्यांची. शेवटचे 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. आम्ही सुरुवातीला उल्लेख केलं होतं की 6 चेंडूमध्ये 6 धावेचं संरक्षण याच विकेटवरती झालंय. 6 चेंडूमध्ये 6 धावेचं संरक्षण याच मैदानावरती जांभिवली टीमनं केलंय प्रतिस्पर्धी धामणी टीमच्या अगेन्स्ट खेळताना. आणि ते चित्र जर या मैदानावरती उघडलं ना, ती जर मी तर म्हणेन ती ऊर्जा जर येणाऱ्या गोलंदाजाने घेतली तर 6 चेंडूमध्ये 12 धावा अगदी डबल असेल त्याच्यासाठी वाचवण्यासाठी. परंतु ते चित्र पाहायला मिळेल का. आता शेवटचे निर्णायकारक 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हेमंत ठाकूर हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. 6 चेंडूमध्ये 12 धावा वाचवायचे आहेत. अनिकेत म्हात्रे आणि त्याच्या साथीला अक्षय गाताडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आई-11 कोण टीमसाठी बरेचसे चांगले प्रयत्न त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेत, परंतु येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जर 12 धावा त्यांनी जमवले नाही ना तर आई-11 कोण टीमला या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागेल. आणि जर या 12 धावा जमवल्या तर विजय निश्चित आहे त्या आई-11 कोण टीमचं. परंतु त्यांच्या विरोधात आता फक्त जागृती स्पोर्ट्स भिंगारवाडी टीमला एवढंच करायचंय की 6 चेंडूमध्ये एकाच 2 चेंडू निर्धाव, एकाच 2 चेंडूवरती विकेट जर आल्या तर या मॅच मध्ये रंगतता पाहायला मिळेल. परंतु पंचांचा पहिलाच चेंडू या ठिकाणी स्वेरचा इशारा येतो आणि स्वेरच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 58 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. अनिकेत मात्र जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत अगदी विजयाच्या आशा अगदी पल्लवीत असतील, कारण की या खेळाडूने कित्येक सामने जिंकून दिलेत ते आई-11 कोण टीमला. आणि त्याच करता खऱ्या अर्थानं साहिल बेलोसे आणि चेतन तवले यांनी दावा लावला या टीमवरती. आणि जरूर आपण पाहतोय बरेचसे संघ या ठिकाणी त्यांनी उतरवण्याचं काम या स्पर्धेमध्ये केलं. पहिल्या दिवसामध्ये मर्यादित जांभिवली टीमला देखील त्यांनी पुरस्कृत केलं होतं. आजच्या दिवसामध्ये आई-11 कोण टीमला खऱ्या अर्थानं त्यांनी पुरस्कृत केलंय. गोलंदाज तयार आहे. लगातारचा 3रा चेंडू सेव्ह होतोय, म्हणजे विजयाचे द्वार
अगदी खुले केलेत ते गोलंदाज हेमंत ठाकूर या गोलंदाजानं. अशा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करताना तुम्हाला दिसतो, परंतु या स्पर्धेमध्ये ना एक वेगळी ऊर्जा येत आहे. कारण की अनिकेत निकम असतील, त्यानंतर स्वप्नील कोपकर असतील आणि संपूर्ण वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी त्यांनी दाखवलेलं प्रेम आमच्यावरती आम्हाला सातत्यपूर्वक आवडलं. आणि जरूर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जातात आणि या 2 धाबीच्या बरोबरीनं समीकरण बदलेल. शेवटचे आता 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका या मॅच मधील अगदी विजय आणि पराभव याच्यामधील अंतर कमी करेल. या मॅच मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर अनिकेत म्हात्रे यांच्या i11 कोण टीमला विजय संपादित करून देईल. परंतु जर एकाच 2 चेंडू निर्धाव आले, एकाच 2 चेंडूवरती जर विकेट प्राप्त केलं ना, तर या मॅच मध्ये कायम आहे फिल्डिंग करणारा जागृती स्पोर्ट्स भिंगारवाडी संघ. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्क वरती हेमंत ठाकूर. त्यानं 3 चेंडू लगातारचे वाईट टाकले आणि या चेंडूवरती 2 धाबा मिळतात. शेवटचे आता 5 चेंडू आणि 7 धाबा संख्येची गरज आहे. हा चेंडू देखील स्वेअर येतोय, वाईड येतोय, अगदी फुकटच्या धावा या ठिकाणी देण्यात येत आहेत. आता शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 6 धाब्यांची. हा सामना अगदी खुला केला गोलंदाज हेमंत ठाकूर या गोलंदाजानं. या मॅच मध्ये असं वाटलं होतं 6 चेंडूमध्ये 12 धावेंचं संरक्षण करायचं होतं. नीरज कोंडिलकरनं जशी गोलंदाजी केली होती ना, तशी गोलंदाजी जर या मॅच मध्ये झाली असती ना, तर या 12 धावा अगदी पुरेशा होत्या वाचवण्यासाठी. परंतु ते चित्र विपरीत पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार, हा फटका चांगला आहे आणि फलंदाज अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. हा विजयी षटकार MS धोनी स्टाईलनं या सामन्याला फिनिश केलं. संदीप मस्कर यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि मनपूर्वक आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. कोहली कोपर आणि त्यांच्या विरोधात i11 कोण, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच